राहुरीचे ॲडव्होकेट गोविंद बाळासाहेब घोरपडे यांचं मनोगत, जे भारतीय जनता पक्षाचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत आणि आता ते होते हे का, त्यांचं कथन आपण ऐकूया. मी गेल्या 12 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पक्षानं दिलेले अनेक आदेश मी डोळे झाकून पाळत आलेलो आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम मी पक्षाच्या बॅनरखाली घेतलेत. स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून मी पक्षासाठी स्वत्व अर्पण केलंय. आपण चौकशीही करू शकता. एवढी वर्ष एकाही निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची मी अपेक्षा ठेवली नाही. सतत अविरतपणे मी पक्षासाठी झोकून दिलं. माझा पुतण्या सुदर्शन घोरपडे यावर्षी 12वीला होता. नीट पेपर फुटल्यानंतर त्यानं खचून न जाता पुन्हा पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी बहीण देवयानी घोरपडे दिल्लीमध्ये MBBS डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिचा आदर्श सुदर्शन समोर होता. नीटची दुसऱ्यांदा घेतलेली परीक्षा सुदर्शनला नीट देता आली नाही. परीक्षा झाल्यानंतर मात्र तो एकटा राहू लागला. अर्थात त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलं सांभाळूनही घेतलं, पण पेपर फुटीचा त्याच्या मनावर परिणाम झाला. आता पुण्यातील चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडनं तो उपचार घेत आहे. ह्या सगळ्याचा फॅमिलीवर परिणाम झाला. कुटुंबाचंच मानसिक स्वास्थ्य ढासळलं. सांगण्याचा मुद्दा हा आहे की काल झालेल्या आंदोलनामध्ये सुदर्शनची बहीण देवयानी ही उपस्थित होती. तिच्या 2 मैत्रिणींसोबत वैद्यकीय प्रथमोपचारासाठी पेटी सोबत घेऊन ती आंदोलन स्थळी गेली होती. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या खांद्यावर जबर मार बसलाय. स्वतः देवयानीचा पूर्ण चेहरा सुजलाय. अश्रुधुराची नळकांडी अगदी जवळ फुटल्यामुळं तिला डाव्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊन दिसणं बंद झालंय. ही बातमी कळताच आम्ही दिल्लीकडे धाव घेतली. पण हे सर्व सुदर्शनला कळू दिलं नाही. त्याला नातेवाईकांकडे सुखरूप ठेवलंय. त्याला सोशल मीडिया, मोबाईल आणि TV पासून आम्ही दूर ठेवलंय. माझ्या पक्षानं 2014 साली प्रॉमिस केलेला भारत हा नव्हता. मी काय तोंड घेऊन माझ्या पुतण्यासमोर जाऊ शकतो? भाजपाचा शहर प्रमुख स्वतःला अभिमानानं म्हणून घेतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी काय भविष्य देतोय? माझं मन व्यथित झालंय. माझ्या सद्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. ॲडव्होकेट गोविंद बाळासाहेब घोरपडे, राहुरी, अहिल्यानगर. हे फक्त आपण प्रतिकात्मक ऐकतोय. सद्यस्थितीमध्ये अक्षरशः देशभरातल्या सामान्य नागरिक ते उच्च दर्जापर्यंतच्या अधिकारी पदावर वावरणारी आणि तद्वतच पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या बऱ्याच लोकांची मानसिकता ही आज अशा पद्धतीची झालेली आहे. आणि याला जबाबदार सर्वस्वी वरचे जे उच्च नेते आहेत ते आहेत. त्यांना हे कळत नाही की आपण हे जे काही करतो आहोत याचा देशावरती आणि लोकांच्या समाज मनावरती, लोकांच्या मनावरती काय परिणाम होईल त्याची त्यांना तमा नाही. याच्यासाठी फक्त निषेध, आंदोलनं एवढंच करणं हे कार्य नाही. याच्यासाठी एकच कार्य आहे की परत एकदा क्रांती होणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही दुसरी क्रांती भारताला खऱ्या अर्थी स्वातंत्र्याकडे नेईल असा मला आत्मविश्वास आहे. जय हिंद, जय संविधान, जय हिंदुस्तान. मी सूफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज, इंडिया.